अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 च्या अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना स्वीकृती पत्राचे वितरण तसेच 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण पुण्यातील बालेवाडी येथून करण्यात आले। या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले। तसेच जिल्ह्यातील पंचायत समित्या व सर्व ग्रामपंचायतींमध्ये या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले। हे अभियान यानंतर महाआवास अभियान 2024-25 च्या पुस्तिकेचे प्रकाशन होईल। मी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शाह यांना तसेच इतर मान्यवरांना विनंती करते की त्यांनी महाआवास अभियान 2024-25 च्या पुस्तिकेचे प्रकाशन करावे। या अभियान पुस्तिकेमध्ये महाआवास अभियान 2024-25 ची माहिती तसंच शासन निर्णयाची माहिती आणि सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची माहिती या पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे। मान्यवरांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन होत आहे। यानंतर अभियान पोस्टरचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल। या पोस्टरमध्ये अभियान राबवण्याचा उद्देश, अभियान कालावधीत राबवण्याचे उपक्रम तसंच महाआवास अभियान 24-25 कालावधीतील उत्कृष्ट कार्याचा गौरव याविषयी माहिती देण्यात आली आहे। या अभियानाची माहिती तळागाळापर्यंत नेण्याचं काम या पोस्टरद्वारे होईल हे नक्कीच। यानंतर महाआवास अभियान 24-25 ग्रामीण टप्पा 2 मधील घरकुल मंजूर झालेल्या 5 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्राचं वाटप आता होईल। मी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शाह साहेबांना विनंती करते की त्यांनी मंजुरी पत्र त्याचं वाटप करावं। लाभार्थी आहेत शंकर किसन तोत्रे, निर्मला शंकर तोत्रे, तालुका आंबेगाव, ग्रामपंचायत कुरवंडी। ह्यांचं कच्चं घर आहे आणि पशुपालन हे उदरनिर्वाहाचं त्यांचं साधन आहे। शंकर किसन तोत्रे आणि निर्मला शंकर तोत्रे। यानंतरचे लाभार्थी आहे शरद गजानन भारती, कमल शरद भारती, तालुका बारामती, ग्रामपंचायत मेखळी। यांना 2 मुलं आहेत आणि गावातील ग्रामदेवतेचे जे मंदिर आहे त्याचे ते पुजारी आहेत आणि त्यांना जी दक्षिणा मिळते तोच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे। स्वतःची शेती नाहीये त्यांची। यानंतर विराज राजेंद्र पाटोळे, तालुका दौंड, ग्रामपंचायत नानवीज। विराजला आई वडील नाहीयेत, FY BCom मध्ये तो शिकतोय। त्याला 2 लहान भाऊ आहेत आणि छपरामध्ये वास्तव्य असलेलं असं त्याचं घर आहे आणि हा 18 वर्षाचा तरुण आहे। यानंतरचे लाभार्थी आहेत सोमनाथ महादू ठाकर, सुवर्णा सोमनाथ ठाकर। ठाकर आदिवासी हे कुटुंब आहे आणि मोलमजुरीचं काम ते इतरांच्या शेतामध्ये करतात। तालुका मावळ, ग्रामपंचायत परंदवाडी। यानंतरचे लाभार्थी आहेत उज्ज्वला भागचंद कोळपे, भागचंद शिलाजी कोळपे, तालुका शिरूर, ग्रामपंचायत करंडेलवाडी। इतरांच्या शेतामध्ये ते मोलमजुरी करतात आणि यामध्ये लाभार्थी ही महिला आहे। यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण आता बटन दाबून होईल। मी आदरणीय अमित शाह साहेबांना विनंती करते की त्यांनी बटन दाबून या पहिल्या हप्त्याचं वितरण करावं।